हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे भ्रष्टाचार बंद होण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन. महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला दवाखान्याचा लाभ घेता यावा म्हणून दवाखाना महाराष्ट्र शासनामार्फत सुरू करण्यात आला आहे. परंतु या दवाखान्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून डॉक्टर नसून या दवाखान्यातील गोळ्या औषधे यांचे खोटे पेशंट दाखवून खोटे रजिस्टर नोंद केली जाते व शासनाकडून खोटे बिल काढून लाखो रुपयांची फसवणूक केली जाते. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते विवेक माटा यांनी उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. कौन बोलते? सर नमस्कार, विवेक माटा बोलते हैं. कुछ नहीं, बस आप है ना मोरगे बस्ती है ना, वो सिद्धिविनायक मंदिर है क्या? आप उधर आइए. डॉक्टर कुठे गेले आता? बात ऐसी है कि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हॉस्पिटल का शासित है, शासकीय है. यहाँ पे 2 महीने से डॉक्टर नहीं है और जिसका अधिकार नहीं है वो लोग है ना यहाँ पे है ना ये सब चेक कर रहे हैं. तो आप आइए 2 मिनट यहाँ पे. हमने कंप्लेंट दी, आपके सामने सब होगा क्लियर. आप आइए, ठीक है? आप आइए. तुम्हाला आकडा काढायला लावलाय, विषय वाढवायचा आहे का? ऐका ना, लवकर तुमची काय पोस्ट आहे? एमपीडब्ल्यू काय काम करतं? लसीकरण वगैरे हा? मल्टीपर्पज मल्टीपर्पज काय असतं? मराठीत सांगायचं, शुद्ध मराठी. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी. काय रोल असतो, काय काम करायचा अधिकार असतो तुम्हाला? वॅक्सिनेशनला जातो सर आम्ही आपलं. काय वॅक्सिनेशन वगैरे. वॅक्सिनेशन? हा. ठीक आहे. तुम्हाला तपासायचा अधिकार आहे का? नाही. तुमच्या हॉस्पिटलमध्ये कोणीच येत नाही. 1-2 जण येत असतात, हे तुम्ही बोगस लिहितात. पहिली गोष्ट, ठीक आहे? ऐकून घ्या. खोटं बोलायचं नाही. खोटं बोललं ना तर चुकतं माणसाला. खोटं नाही बोलायचं. 2 महिन्यापासून नाही, तुम्हाला अधिकारच नाही चेक करायचा, पहिली गोष्ट. आणि जे तुम्ही काय करताय ना, ते चुकीचे कामं करताय, हे लक्षात ठेवा. रॉंग आहे, एकदम रॉंग. एखाद्या माणसाला काही झालं तर त्याला जबाबदार कोण आहे? चुकतंय का नाही खरं सांगा तुम्ही. मग तुम्हाला कोणत्या अधिकाऱ्यांनी करायला सांगितलं? डॉक्टर मोहननी सांगितलं करायला का? ते संतोषनी सांगितलं का? ते नागरगोरजींनी सांगितलं तुम्हाला करायला? जिल्हा अधिकारी, आपल्या जिल्हा परिषदमध्ये तुमचा अधिकारी, आरोग्य अधिकारी, त्यांनी सांगितलं करायला? तुम्ही म्हणता 2-3 महिन्यापासून पगार नाही. तुम्ही तुमचा पगारापुरतं काम करा ना. तुम्हाला कोणी सांगितलंय काम करायला? हा, उद्या तुम्ही डॉक्टर होणार काय? तुम्ही डॉक्टर आहे का? तुमचं काय संबंध येतं? काय संबंध येतं तुमचं? तुमचं काही संबंध येत नाही या गोष्टीला. चुकीची कामं करतात तुम्ही. हे आमचं योगायोग जाणं का? आम्ही तिथं तलाठी ऑफिस पाशी उभे होतो, तिथे एका जणाला लागलेला होता, तिथं हॉस्पिटल बंद होता. मी मोहन सरांना कॉल केला, म्हटलं मोहन सर, म्हटलं हॉस्पिटल आपलं बंद आहे, मी तुम्हाला जिओ टॅग वरती फोटो पाठवलेला आहे. ते म्हणे मी दवाखान्यात मध्ये आहे, मी रजेवर आहे, मी तुम्हाला एका डॉक्टरचा नंबर पाठवतो. म्हटलं सर ठीक आहे, पाठवतो. ठीक आहे म्हटलं, ठीक आहे. आता आम्ही त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो, तिथं त्या सरस्वती कॉलेजच्या तिथं बंद. आम्ही इथं आलो तर तुम्ही म्हणता का आम्हीच तपासण्या करतो, डॉक्टर नाही 2 महिन्यापासून. आणि तुम्ही शुभ आकडा तुमचा 20-18 दररोज 20-18 लोक येतात. ओपीडी होतात सर. होतात ना, ओपीडी होतात ना, आम्ही मान्य करतो ना. तुला द्यायचा अधिकार आहे का? डॉक्टर नसताना तुम्ही 20 लोक चेक केलेले, म्हणजे किती मोठा आहे तो. तुझ्यावरती गुन्हा दाखल होईल राजा, तुझ्यावरती गुन्हा दाखल होणार. सगळ्यांवर होईल. ते सर्व अधिकारी जातील, पहिले तू गुंतणार याच्यात. आम्ही दोघंच देतो सर. एक असं तुला द्यायचा अधिकारच नाहीये. मला लिहून देऊ एखाद्या अधिकाऱ्यांनी. तुझं काम कोणतं आहे, काय कोणतं आहे?